चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसने आज शहरातील विविध प्रभागातून रोड शो करीत जोरदार शक्ती प्रदर्शन करून भाजप विरोधात रणशिंग फुंकले। यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर सडकून टीका करत म्हटले की देशासह संपूर्ण राज्यात व महानगरपालिकेत भाजपने विकासाच्या नावाखाली फक्त लुटीचे राजकारण केले, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले। यावेळी सभेला संबोधित करताना विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अत्यंत आक्रमक शब्दात भाजपचा समाचार घेतला। हे सत्तेतील भाजपचे पदाधिकारी आता शासन नियमावलींना पायदळी तुडवत असून याचा प्रत्यक्ष भाजपचे माजी शहराध्यक्ष सुभाष कासनगोट्टीवार याने शहरातील गोरगरीब जनतेच्या भावनेशी खेळ करून बोगस पट्टे वाटप केल्याच्या प्रकारातून पुढे आला। मागील 10 वर्षे सत्तेत असूनही नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर भाजप पूर्णपणे अपयशी ठरले आहे। अमृत योजना, हर घर नल योजना, स्वच्छ भारत सगळ्या केवळ जाहिरातीपुरत्या राहिल्या। नळात पाणी नाही, रस्त्यांवर खड्डे आहेत आणि कर मात्र वाढवले जात आहेत। हा अन्याय आता चंद्रपूरची जनता खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिलाय। आजकाल दोनच गोष्टीवर मोठा आवाज आहे। ते आमचे बावनकुळे जे आले, मी पट्टेवाला आहे म्हणे। आता माणूस पट्टेवाला कोणता असतो तुम्हाला माहित आहे? हा पट्टेवाला माणूस कोण? आणि ते लवकर उघड झालं की या पट्टेवाल्यांनी म्हटल्याबरोबर हा भाजपचा एक पट्टा तयार झाला, ज्याचं नाव आहे सुभाष कासनगोट्टीवार। या पट्ट्यानं महानगरपालिकेच्या अधिकृत परवानगी न घेता बोगस माणूस तयार केला, बोगस सिक्के तयार केले आणि बोगस सिक्के वापरून व्यवस्थितपणे सभा घेतली आणि सांगितलं हे सरकारी पट्टे तुम्हाला देतोय, तुम्ही मला मत द्या, म्हणून बोगस पट्टे दिले। हे जे अमृत अरे कायचं अमृत रे? अमृत म्हणून सांगितले। अमृत म्हणजे काय? अमृत म्हणजे एकदा पेला की माणूस अजरामर होतो, मरतच नाही। पण यांनी दिलेला पाणी अमृत पेल्यावर माणूस लवकर वर जातो। पर पाणी मिळालं नाही तरी बिल देतात, पट्टे मिळाले नाही तरी स्वागताचे बोर्ड लावले। पाहिले तुम्ही? जागोजागी स्वागताचे बोर्ड, किशोर भाऊचं स्वागत, बावनकुळे पट्टे दिल्यामुळे स्वागत आहे। अरे कुठून दिला रे स्वागत? पट्ट्याचा पत्ता नाही, बोगस दिले आणि खोटं बोलून फसवणूक करताय। पाणी मिळालं नाही, इलेक्ट्रिकचं बिल मात्र आपल्या पाणीपट्टीचं बिल घरोघरी दिलं। अनेक भागात पाहून आलो, सुधीर भाऊच्या वार्डामध्ये त्या भानापेठमध्ये अजूनही पाणी पिण्याचं मिळत नाही। 2 दिवस पाणी येत नाही। रस्त्यामध्ये खड्ड्याचं साम्राज्य झालंय, रस्ते खोदून ठेवले, भूमिगत गटार योजना आणली, अमृत योजना आणली, पण त्याचा फायदा कवडीचा झाला नाही। फुकट पाण्यामध्ये पैसे गेले आणि टक्केवारी कमिशन मात्र भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या घरी गेलाय। यांनी आपला घर भरलाय, यांना आता धडा शिकवण्याची वेळ आता तुमच्यावर आली आहे।